श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला एक विशेष असे महत्त्व असते. तर या माघी पौर्णिमेचे महत्त्व काय असते ते जाणून घ्या. ओढ स्वामी सेवेची या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी माघी पौर्णिमा आहे. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते. शास्त्रानुसार या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येऊन गंगेत स्नान करतात अशी मान्यता आहे. या दिवशी काय केले पाहिजे ते पहा. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये किंवा जवळपासच्या नदीमध्ये स्नान करावे. नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर घरीच स्नान करावे. त्यावेळी सप्त नद्यांचे स्मरण करत स्नान करावे. स्नान करत असताना गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु हा श्लोक म्हणू शकता. त्यानंतर पितरांची सेवा करून देवपूजा करावी. घर झाडून स्वच्छ पुसून घ्यावे. बाहेरचे अंगण स्वच्छ झाडून पुसून घ्यावे. दाराच्या समोर सुंदर रांगोळी काढावी. आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला हळद आणि गोमूत्र मिसळून उंबरठ्याला त्याचे लेपन करावे. लेपन म्हणजे सारवल्यासारखे करावे. तसे जमत नसेल तर हळद आणि गोमूत्र मिक्स करून तयार झालेल्या मिश्रणाचे 3 पट्टे आपल्या उंबऱ्यावरती ओढावेत. घरातल्या देवी देवतांची पूजा करावी. या पौर्णिमेला यात्रेची पौर्णिमा असेही म्हणतात. त्याचबरोबर पुनगी पौर्णिमा तसेच नव्याची पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या पौर्णिमेनंतरच महाराष्ट्रातील जे काही देवस्थाने असतील त्यांची यात्रा व्हायला सुरुवात होते. शेतामध्ये आलेले नवीन धान्य देवाच्या चरणी अर्पण केले जाते. पौर्णिमेच्या दिवशी आपली कुलस्वामिनी आपल्या घरी येत असते. पौर्णिमा हा कुलदेवीच्या तसेच लक्ष्मी नारायणाच्या सेवेचा दिवस असतो. पौर्णिमेला सेवा म्हणून कुलस्वामिनीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती श्रीसुक्ताचा अभिषेक करावा. आपल्याकडे जर देवीचा टाक, मूर्ती, फोटो नसेल तर सुप्या नाण्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता. कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती श्रीसुक्त म्हणत, कमलात्मक मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे. नवार्णव मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आपल्या घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच कर्ज कमी होण्यासाठी दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करावा. हा सत्यनारायण सायंकाळी प्रदोष काळामध्ये केला जातो. पौर्णिमा ही रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5:53 चालू होते. तर सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:39 संपते. त्यामुळे सत्यनारायण पूजन हे 1 तारखेला म्हणजे रविवारीच करावे. याच दिवशी पौर्णिमेचा उपवास करावा. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी 45 मिनिटे आणि सूर्यास्त झाल्यानंतर 45 मिनिटांचा काळ हा प्रदोष काळ असतो. किंवा सायंकाळी 5 ते 7:30 पर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता. या दिवशी जसा जमेल तसा दान धर्म करावा. या माघी पौर्णिमेला दान धर्म केल्यामुळे आपल्या पितरांचे आणि लक्ष्मी नारायणाचे विशेष आशीर्वाद मिळतात. जो कोणी व्यक्ती पाणी मागत असेल, अन्न मागत असेल तर त्याला अन्न पाणी अवश्य द्यावे. माघी पौर्णिमेला संध्याकाळी तुळशीपाशी आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. जसे आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे पौर्णिमेला रात्री चंद्राचे दर्शन घ्यावे. रात्रीच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्यावे. दूध आणि पाणी एकत्र करून अर्घ्य द्यावे. पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यामुळे मनातील अस्वस्थता कमी होऊन शांतता लाभते. या दिवशी शुद्ध सात्विक आहार घ्यावा. मांसाहार खाऊ नये. आपले आचरण शुद्ध ठेवावे. या दिवशी कोणाशी वाद घालणे टाळावे. ब्रह्मचर्याचे कडक पालन करावे. या दिवशी पुरणपोळी, वरण भात, भाजी असा नैवेद्य करून देवीला दाखवावा. काही कारणांनी ज्यांनी देवीची ओटी भरली नसेल त्यांनी कुळाचार म्हणून या पौर्णिमेला देवीची ओटी भरावी. पौर्णिमा हा असा दिवस आहे की ज्या दिवशी कोणतेही कार्य केल्यास ते पूर्णत्वाला जाते, सिद्धीला जाते. माघ महिन्यातील पौर्णिमेला आपले अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री खंडेरायाची मोठी यात्रा भरते. याच दिवशी माघी पौर्णिमेला श्री खंडेरायांची पत्नी मानसा देवीचा जन्म झाला होता. या यात्रेसाठी कोकणातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने खंडोबाच्या पालख्या घेऊन देवाला भेटण्यासाठी येतात. ही यात्रा 2-3 दिवस चालते. या पौर्णिमेला जप, तप, साधना, भक्ती सेवा केल्यास तसेच चांगली कर्म केल्यास आपल्या सेवा, आपले कर्म लवकर फलद्रूप होत असते. या माघी पौर्णिमेच्या व्रतामुळे आपल्याला सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य आणि मोक्ष प्राप्त होतो.
मागी पौर्णिमा ही आत्मशुद्धी आध्यात्मिक वाढीसाठीचा विशेष दिवस आहे। या दिवशी जप तप आणि ध्यान केल्याने आत्म्याच्या विकासासाठी मदत होते। तर ही झाली मागी पौर्णिमेची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।